स्टुडंट्स, मी ज्योती लेंडे. आज आपण रोमन न्यूमरल्स बद्दल थोडीशी डीपमध्ये इन्फॉर्मेशन घेऊयात. सो रोमन न्यूमरल्स मीन्स एक आपण जे काही टाइप्स ऑफ नंबर्स आहे त्यातला आहे. हा थोडासा एन्शियंट टाईममधला आहे. सो यामध्ये आपण जे बघणार आहोत रोमन नंबर्स म्हणजे काय त्याची डेफिनेशन बघूयात. सो रोमन न्यूमरल्स आर काउंटिंग सिम्बॉल्स यूज बाय द एन्शियंट रोमन्स. ओके, सो यामध्ये आपल्याला फक्त डिजिट दिसणार नाही आहे, त्या डिजिटसाठी काही स्पेशल सिम्बॉल्स आहेत. मग कुठले सिम्बॉल्स आहेत ते आपण बघूयात. सो आय, व्ही, एक्स, एल, सी, डी, एम और के. ओके, सो प्रत्येक सिम्बॉलची काही एक स्पेसिफिक व्हॅल्यू आहे. सो याच्यासाठी बघा, आय रिप्रेझेंट नंबर 1, व्ही 5, एक्स 10, एल 50, सी 100, डी 500, एम और के 1000. ओके, सो म्हणजे कुठलाही आपला हिंदू अरेबिक न्यूमरल असेल तर तो रोमन न्यूमरलच्या याच्यामध्ये कसं आपण रिप्रेझेंट करणार. सो हे सिम्बॉल आपण यूज करणार आहोत. आणि वन इम्पॉर्टंट पॉईंट, झिरोसाठी तुम्हाला कुठलाही स्पेसिफिक सिम्बॉल दिसणार नाही आहे. झिरोसाठी रोमन नंबरमध्ये कुठलंही सिम्बॉल यूज केलं जात नाही. जो झिरो आहे हे जे बाकीचे सिम्बॉल आहे त्याच्या हेल्पने आपण तो रिप्रेझेंट करणार आहोत. मग आता हे रूल काय आहेत किंवा याच्यासाठी काही आपल्याला स्पेसिफिक रूल फॉलो करावे लागतात. मग कुठले रूल आहेत ते रूल आपण बघूया. सो बघा, इथे मी वेगवेगळे डिफरंट रूल्स तुम्हाला दिलेले आहेत. सो फर्स्ट रूल आहे IXCM कॅन बी रिपीटेड मॅक्झिमम 3 टाइम्स. कुठले सिम्बॉल रिपीट होऊ शकतात हे आपण बघूयात. आता इथे जे आहे IXCM म्हणजे जे आपले 10चे मल्टिपल्स आहेत ते सिम्बॉल आपण रिपीट करू शकतो. आणि त्या रिपीटला पण लिमिट आहे, आपण ते रिपीट फक्त 3 टाइम्स करू शकतो. ओके, म्हणजे आता तुम्हाला जर लिहायचं असेल, हे जे सिम्बॉल आहे एक्स हे मी 3 टाइम्स रिपीट केलेलं आहे. ओके, सो एक्स स्टँड फॉर 10. सो दिस इज 10 प्लस 10 प्लस 10 देन आन्सर इज 30. ओके, सो हे जे सिम्बॉल आहे फक्त IXCM अँड K कॅन बी रिपीटेड मॅक्झिमम 3 टाइम्स. मग यामध्ये कुठला सिम्बॉल आपल्याला रिपीट होत नाही आहे. सो VLD कॅनॉट बी रिपीटेड अँड ऑल्सो कॅनॉट बी सबट्रॅक्टेड. ओके, सो त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे IVCM कॅन बी सबट्रॅक्टेड. मग आता हे जे आहेत सबट्रॅक्ट कशामधून करू शकतो आपण. IXCM कॅन बी सबट्रॅक्टेड. याच्यामध्ये पण देखील आय जो आहे हा आपण एक्समधनं म्हणजे आय आणि व्ही आपण एक्समधनं सबट्रॅक्ट करू शकतो. सी मधून एक्स आणि एल आपण सबट्रॅक्ट करू शकतो. आणि जो एम आणि के डी आहे त्याच्यामधून आपण एल आणि सी सबट्रॅक्ट करू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे when smaller symbol is to the right side of a big symbol then it is added to the bigger symbol. हे आपले रोमन नंबर लिहिण्यासाठीचा रूल खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासाठी मी एक एक्झाम्पल दिलं आहे. एक्झाम्पल काय आहे, CX इज इक्वल टू, सो बघा CX. मग याच्यापासून आपण हिंदू अरेबिक नंबर कसा तयार करणार. आता यामध्ये बघा C जे आहे हे बिग सिम्बॉल आहे आणि X जे आहे हे आपलं स्मॉल सिम्बॉल आहे. रूल काय सांगतोय, जर बिग सिम्बॉल नंतर स्मॉल सिम्बॉल येत असेल तर आपण त्यामध्ये ते ॲड करणार. C कशासाठी वापरतो आपण 100 आणि X कशासाठी 10. सो राईट साईडला आहे त्यामुळे त्याच्यामध्ये तो ॲड होणार आहे. 100 प्लस 10 110. ओके, 110. सो लक्षात ठेवा, वेन स्मॉलर सिम्बॉल इज टू द राईट साईड ऑफ अ बिग सिम्बॉल देन इट इज ॲडेड टू बिगर सिम्बॉल. त्यानंतर याच्यानंतरचा पुढचा रूल बघूयात आपण. when smaller symbol is to the left side of a big symbol then it is subtracted from bigger symbol. म्हणजे काय, इथे कसं एक एक्झाम्पल घेऊयात आपण. CD हे जे एक्झाम्पल आहे CD इज इक्वल टू, इथे काय झालेलं आहे बघा, हा जो C आहे हे स्मॉलर सिम्बॉल आहे, D बिग सिम्बॉल. आणि रूलमध्ये सांगितलं आहे जर स्मॉलर सिम्बॉल बिग सिम्बॉलच्या लेफ्ट साईडला असेल तर आपण ते त्यातनं मायनस करणार. सो बघा, हा जो बिग सिम्बॉल आहे 500, जे स्मॉल सिम्बॉल आहे त्यातनं आपण मायनस करणार. सो 500 मायनस 100 दॅट इज 400. ओके, सो हे जे इम्पॉर्टंट रूल्स आहेत हे आपल्याला रोमन नंबर्स हिंदू अरेबिकचं रोमनमध्ये कन्वर्जन करायला किंवा रोमन नंबरचं हिंदू अरेबिकमध्ये कन्वर्जन करायला हे रूल आपल्याला फॉलो करावे लागतात.
यावरती काही आपण क्वेश्चन बघूयात. यामध्ये काही मी क्वेश्चन तुम्हाला समजण्यासाठी थोडंसं अजून हे नीट कळण्यासाठी सांगितले. फर्स्ट क्वेश्चन आहे 150 कॅन बी रिटर्न इन रोमन नंबर ॲज. ऑप्शन दिलेले आहेत ABCD. आपण फक्त रूल बघूयात कसा आहे. 150. आता हा जो 150 नंबर आहे आपल्याला माहिती आहे रोमन न्यूमरलमध्ये 150 साठी कुठला स्पेसिफिक सिम्बॉल नाही आहे. सो आपण काय करणार 150 एक्सपांड करूयात 100 प्लस 50. ओके. सो 150 मी इथे एक्सपांड केला आहे 100 प्लस 50. आपल्याकडे 100 साठी देखील सिम्बॉल आहे आणि 50 साठी देखील. सो 100 साठी आपण यूज करणार आहोत C आणि 50 साठी आपण यूज करणार आहोत L. ओके. सो आता याच्यामध्ये तुम्हाला CL कुठे ऑप्शनमध्ये दिसतोय. देन ऑप्शन A. ओके. सो आन्सर इज ऑप्शन A CL. बघा इथे मी परत सांगते, जेव्हा आपले जे स्मॉल सिम्बॉल आहे ते बिग सिम्बॉलच्या राईट साईडला असेल तर आपण ते त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. त्यामुळे इथे आपले ही ॲडिशन आलेली आहे. नाव सेकंड एक्झाम्पल. XXII कॅन बी रिटर्न इन अरेबिक नंबर ॲज. आपल्याला आता हा जो नंबर आहे हा हिंदू अरेबिकमध्ये कन्वर्जन करायचा आहे. सो XXX and II. सो आता इथे आपल्याला फक्त वाईस वर्सा जायचे. जसं इथे केलं त्याच्या फक्त आता उलटा जायचे आपल्याला. आणि मी सांगितले मगाशी सगळ्यांनी ते सिम्बॉल जे आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवायचे. IVX LCDM हा सिक्वेन्स तुमचा लर्न करायचा आहे. आणि ते कुठले नंबर रिप्रेझेंट करतात मीन्स 1, 5, 10, 50, 100, 500 and 1000 एवढं फक्त लक्षात ठेवा. आता आपण हा नंबर घेऊयात हिंदू अरेबिकमध्ये. X स्टँड फॉर 10. सो 10 त्याच्या राईट साईडला आहे ट्रिपल टाईम आला आहे. सो आपण इथे ॲड करणार आहोत 10 प्लस 10. त्यानंतर हे जे डबल I आहेत हे देखील राईट साईडला आलेले आहे. सो 1 प्लस 1. ओके. सो 10 प्लस 10 20 प्लस 10 30, 31 and 32. सो हा जो नंबर आहे इथे आपल्याला 32 ऑप्शनमध्ये दिसत असेल. ऑप्शन B. सो सेकंड क्वेश्चनचा आन्सर आपला आलेला आहे 32. आणि इथे मी सांगितले आपण रोमन नंबरचेच आपण रूल इथे यूज केलेले आहेत जे मी आधी तुम्हाला पहिले एक्सप्लेन केलेत. क्वेश्चन नंबर 3 XXXII कॅन बी रिटर्न इन अ अरेबिक नंबर ॲज. जसा सेकंड क्वेश्चन बघितला तसा सेम थर्ड क्वेश्चन देखील आहे. आता तुम्हाला आपण बऱ्यापैकी आयडिया आली असेल याचा आन्सर आपण कसं फाइंड करतो. सो इथे मगाशी सांगितले आपण सेकंड पेजवरच बघितलेलं आहे की आपल्याला इथे प्रत्येक सिम्बॉलची आपण व्हॅल्यू घेणार आहोत. सो L स्टँड फॉर 50, X फॉर 10 प्लस 10 प्लस 10 and this is 1 plus 1. सो सिंपल आपली ॲडिशन करायची आहे. 50 प्लस 10 60, 70, 80 and 82. सो ऑप्शनमध्ये बघा आपल्याला 82 कुठे मिळतो आहे का. इथे ऑप्शनमध्ये 50, 60, 70, 80, 81 and 82. इथे रॉंग ऑप्शनमध्ये फक्त इथे 82 हवा आहे. सो आन्सर इज B. नाव लास्ट वन. 147 कॅन बी रिटर्न इन अ रोमन नंबर ॲज. 147 आहे. ज्यावेळी आपल्याला हिंदू अरेबिक नंबर दिला जातो फर्स्ट आपण तो एक्सपांड करणार आहोत. सो 157 जो आहे तो आपण घेणार आहोत. 147 जो आहे त्याच्यासाठी वेगळा आपल्याला सिम्बॉल नाही आहे. सो तो आपण नंबर काय करणार आहोत पहिला आपला करणार आहोत 100 प्लस 40 प्लस 5 प्लस 2. ओके. यावेळी तुम्ही याचा आन्सर फाइंड आउट करू शकता. आता हा मी क्वेश्चन तुम्हाला होमवर्कसाठी देते आहे आणि हे जे आपण 3 बघितले आहेत त्याच सेम वेने 147चं तुम्ही इथे आन्सर फाइंड करायचं आहे. आणि या पद्धतीने वेगवेगळे क्वेश्चन आपल्याला रोमन फक्त एकच आहे. सगळे सिम्बॉल प्रत्येक सिम्बॉल कुठल्या याच्यासाठी रिप्रेझेंट केला जातो आणि त्याचे जे मी मगाशी रूल्स दिले होते तुम्हाला हे रूल्स फक्त लक्षात ठेवा. सो मला नाही वाटत यामध्ये तुम्हाला काही डाऊट येईल. आणि जो एक क्वेश्चन मी होमवर्कला सांगितला आहे तो तुम्ही स्वतः करा. तुम्हाला आन्सरमध्ये त्याचा ऑप्शन मिळेल.